नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण इथे कांदा भजी करत आहोत एकदम सोप्या पद्धतीत. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे कारण की ऑलरेडी मी कांदे कापलेले आहेत. तर आपण आता सध्या बघितलेले आहेत हॉटेल वगैरे बंद झालेले आहेत, त्यामुळे घरीच कांदा भजी कशी करायची सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगत आहे. छान असे लांब असे कांदे कापून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. छान अशी कोथिंबीर घालून घ्या. त्यानंतर इथे मी चवीसाठी असं मीठ घालत आहे. त्याच्यानंतर थोडी हळद घालत आहे. तुम्हाला यामध्ये मसाला पाहिजे तर मसाला घालू शकता. त्यानंतर मिरची पाहिजे, बारीक चिरून मिरची घातली तरीही चालेल. त्यानंतर इथे मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे. मी यामध्ये मिरची मसाला का नाही टाकला की माझ्या मुली ज्या आहेत त्या मिरची मसाला त्यांना आवडत नाही, तिखट नको आहे, त्याच्यामुळे मी साध्या आणि सोप्या पद्धतीत त्यांना करून देत आहे. हे चांगलं असं मिक्स करून घ्या. आणि यामध्ये आता आपण लगेचच बेसन, आपले 2 ते 3 मिनिटाचे व्हिडिओ असतात त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर हे बघा, छान असं बेसन घालून घ्या. असं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, पहिला असंच लावून मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ऑलरेडी कांद्याला पाणी सुटते. त्यामुळे पाणी जरी घालायचं असलं तरी आपण थोडंच घालणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं बेसन टाकायचं, मिक्स करायचं, थोडं थोडं बेसन टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाही घ्यायचं. बघा, थोडंसंच घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्या हाताने. अजिबात आपण जास्त पाणी घातलेलं नाही, छोटेसे 2 चम्मच पाणी घातलं तरी होऊन जाईल. ते बघा, छान असं आपलं पीठ असं. हे बघा, भजीचं पीठ आपण चांगलं, जास्त बेसन पण लागत नाही आणि पाणी पण लागत नाही. तर चला, तर आपण आता याची भजी काढून घेऊया. तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि लगेचच आपल्याला हे बघा असे सोडायचे आहेत. जसे तुम्ही बाहेरून आणता ना हॉटेलमधून तसेच होतात हे. आपण जर जास्त पाणी नाही घातलं आणि बेसनही कमी घातलं तर सेम तसेच होऊन जातात कांदा भजी. पण तुम्हाला जर वाटत असेल तिखट वगैरे करायचं तर तुम्ही करू शकता. चला, त्याच्या भज्या काढून घेऊया. ते बघा, हे छान असे पलटी करायचे. असं पलटी करून घ्या सर्व. छान असं कलर येईपर्यंत फ्राय करा. चला, चांगला असे फ्राय करून घेऊया. हे बघा, छान असा कलर जे आहे तो आलेला आहे मस्त भजीला. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असं जसे आपण मार्केटमधून आणतो ना सेम तसे होतात. हे बघा, बघू शकता. तर चला, आता आपण जे इथे राहिलेले आहेत त्याची पण आपण भजी काढून घेऊया. तर बघा, छान भज्यांना कलर आलेला आहे. काढून घेऊया. गॅस बंद करूया आणि पण मस्त असं प्लेटमध्ये काढून घेऊ. ते बघा, छान मस्त आणि सुंदर दिसणारी भजी आपली झालेली आहे आणि खायला खूप छान लागतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल